एक प्रश्न, भारतामध्ये बौद्ध धर्म का नाही? बुद्ध इथेच जन्मला, अशोक इथेच राज्य करून गेला, नालंदा इथेच होती, बौद्ध धर्म इथेच सुरू झाला. पण आज भारतात बौद्धांची संख्या खूप कमी आहे. जिथे बौद्ध धर्म जन्मला तिथेच तो सर्वात कमी का? कारण हे आपोआप घडलं नाही, हे योजनाबद्ध पद्धतीने घडलं. आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 5 पद्धती ज्यांनी भारतात बौद्ध धर्माला हळूहळू कमकुवत केलं. हे बाबासाहेबांनी शोधलं होतं. रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन इन एन्शियंट इंडियामध्ये. हा विषय थोडा अस्वस्थ करणारा आहे, पण आज आपण तो समजून घेणार आहोत. कारण शेवटी तुम्हाला कळेल बाबासाहेबांनी 1956 मध्ये बौद्ध धर्म का निवडला. कथा सुरू होते. आधी एक चित्र डोळ्यासमोर आणा. 500 वर्षांपूर्वीचा भारत किंवा त्याहूनही जुना काळ. त्या काळात ज्ञानावर काही मोजक्या लोकांचा कब्जा होता. शिक्षण सगळ्यांसाठी नव्हतं. स्त्रियांना आध्यात्मिक स्थान होतं. शूद्रांना शिकण्याचा अधिकार नव्हता आणि समाज जन्मावर विभागलेला होता. अशा काळात एक माणूस बाहेर पडला. राजवाडा सोडला, सगळं सोडलं आणि सत्य शोधायला निघाला. 6 वर्षांच्या शोधानंतर बोधगयेत त्याला उत्तर मिळालं आणि मग सुरू झाली एक मोठी क्रांती. त्याने ज्ञान खुले केलं सगळ्यांसाठी. शूद्रांनाही संघात स्थान दिलं. उपालीसारखा नावी संघात महत्वाचा झाला. सुनीतासारख्या सामान्य माणसालाही आदर मिळाला. स्त्रियांनाही भिक्षुणी संघाचा मार्ग मिळाला. प्राणिहिंसा नाकारली गेली. सगळ्यात मोठं वाक्य म्हणजे जन्माने कोणीही नीच नसतो. हे ऐकायला सामान्य वाटतं, पण त्या काळात हे फारच क्रांतिकारी होतं. अशोकाचा काळ. नंतर अशोक आला आणि या विचारांना राजाश्रय मिळाला. धर्म फक्त उपदेश राहिला नाही, तो राजनीती झाला. रस्ते झाले, रुग्णालये उभी राहिली, झाडं लावली गेली, जनतेसाठी काम सुरू झालं. धम्म राज्याच्या केंद्रात आला. आणि मग बौद्ध धम्म फक्त भारतातच नाही तर आशियात पसरला. पण इथेच कथा थांबत नाही, कारण नंतर सुरू झाली काउंटर रेव्होल्यूशन. पहिला धक्का. अशोकानंतर सत्ता कमकुवत झाली आणि 185 ईस्वी एक नाव पुढे आलं, पुष्यमित्र शुंग. तो मौर्य सैन्यातला एक ब्राह्मण सेनापती होता. त्याने शेवटच्या मौर्य राजाला मारून सत्ता घेतली आणि मग काय केलं? बौद्ध भिक्षूवर बक्षीस जाहीर केलं. विहारं पाडली. बौद्ध केंद्र कमकुवत केली. जुनी ब्राह्मणी सत्ता परतवर आणली. प्राणीबळी पुन्हा सुरू झाले. राजाश्रय बदलला. हे एकाच दिवसात घडलं नाही, पण सुरुवात इथून झाली. 5 पद्धती. बाबासाहेब म्हणाले बौद्ध धर्म नैसर्गिकपणे नाही कमी झाला, तो 5 पद्धतींनी संपवायला सुरुवात झाली. 1. हिंसक दडपशाही. 2. राजाश्रय काढून घेणं. 3. बौद्ध विचारांना आतून बदलणं. 4. बुद्धाला वेगळ्या रूपात मांडणं. 5. संघातच घुसखोरी करणं. आता एक एक करून समजून घेऊ. पद्धत 1. पहिली पद्धत होती थेट हिंसक दडपशाही. पुष्यमित्राच्या काळात बौद्ध भिक्षूवर दबाव आला. विहारं फोडली गेली. धम्माची केंद्र विस्कळीत झाली. ही थेट ताकदीची भाषा होती, पण फक्त ताकद पुरेशी नव्हती, कारण विचार तलवारीने मरत नाही. म्हणून पुढची पद्धत वापरली गेली. दुसरी पद्धत होती राजाश्रय काढून घेणं. अशोकाच्या काळात बौद्ध संघाला आधार होता. राजा, पैसा, संरक्षण, प्रतिष्ठा सगळं मिळत होतं. पण तो आधार गेला की संस्था कमकुवत होते. विहार चालवायला साधन लागतात. शिक्षण टिकवायला आधार लागतो. तो आधार बंद झाला आणि हळूहळू केंद्र ओस पडू लागली. ही गळचेपी होती. हळू, शांत पण परिणामकारक. तिसरी पद्धत सगळ्यात हुशार होती. बौद्ध विचार पूर्ण नष्ट केले गेले नाहीत, ते आत घेतले गेले. त्यांना नवीन नावं दिली गेली, नवीन चौकट दिली गेली. शून्यता, ध्यान, निर्वाण या कल्पना हळूहळू इतर परंपरांमध्ये मिसळल्या. लोकांना वाटायला लागलं हे तर आधीपासूनच आपल्याकडे आहे. आणि जेव्हा एखाद्या विचाराचा वेगळेपणा संपतो तेव्हा तो हळूहळू विरघळू लागतो. हेच झालं. चौथी पद्धत होती बुद्धांना वेगळ्या रूपात मांडणं. काही ग्रंथांमध्ये बुद्धांना विष्णूचा अवतार मानलं गेलं, पण या मांडणीचा परिणाम असा झाला की बौद्ध धम्माचा स्वतंत्र स्वभाव कमी दिसू लागला. लोक म्हणू लागले
बुद्ध तर आपलाच आहे, मग वेगळं बौद्ध राहायची गरज काय? ही फार मोठी चाल होती. कारण विचार जीवन ठेवायचा असेल तर त्याची ओळख टिकायला हवी. तीच ओळख धूसर केली गेली. आज आपण पाहिलं बौद्ध क्रांती कशी घडली, काउंटर रेव्होल्यूशन कशी सुरू झाली, 5 पद्धतींनी बौद्ध धर्माला कसं कमकुवत केलं गेलं आणि बाबासाहेबांनी 1956 मध्ये त्या सगळ्याला कसं उत्तर दिलं. आता तुम्हाला एक गोष्ट नक्की कळली असेल, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म निवडला कारण तो फक्त धर्म नव्हता, तो समतेचा, बुद्धीचा आणि मुक्तीचा मार्ग होता. हा व्हिडिओ अशा माणसापर्यंत पोहोचवा ज्याला ही कथा माहीत नाही. आणि जर ही स्क्रिप्ट आवडली असेल तर पुढचा भाग आपण आणखी खोलात जाऊन लिहू शकतो. बाबासाहेब विरुद्ध गांधी, खरा फरक काय? जय भीम. आज प्रश्न फक्त इतिहासाचा नाही, आज प्रश्न ओळखीचा आहे. जिथे धम्म जन्मला तिथे तो सर्वात कमी का राहिला? उत्तर साधं नाही, पण ते समजून घ्यायला हवं. कारण इतिहास विसरलो तर तोच इतिहास पुन्हा आपल्यावर चाल करून येतो. नागपूर, दीक्षाभूमी, 14 ऑक्टोबर 1956. आजारी शरीर पण खंबीर मन. 6 लाख लोकांसमोर बाबासाहेब उभे राहिले आणि म्हणाले, मी बौद्ध धर्म स्वीकारतो. त्या क्षणी फक्त एक व्यक्ती बदलली नाही, एक संपूर्ण इतिहास पुन्हा आठवला गेला. पुष्यमित्राने सुरू केलेला घाव, शतकानुशतकांची गळचेपी, ओळख पुसण्याचे प्रयत्न, हे सगळं त्या एका क्षणात आव्हान दिलं गेलं. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी शोधली. त्यांनी वर्षानुवर्ष अभ्यास केला, पुरावे गोळा केले, इतिहास वाचला आणि सांगितलं, बौद्ध धर्म नैसर्गिकपणे गेला नाही, त्याला योजना करून कमकुवत केलं गेलं. म्हणूनच 1956 मध्ये जेव्हा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा तो फक्त धर्मांतर नव्हता, तो एक इशारा होता, एक उत्तर होतं, एक पुनरुज्जीवन होतं. 5वी पद्धत होती आतून घुसखोरी. हळूहळू संघात जातीचे विचार शिरवले गेले, साधेपणाऐवजी विधी वाढले, समता कमी झाली, भेद परत आले. ज्या संघाची ताकद जातीनिरपेक्षतेत होती त्याच संघात जातीची सावली पसरू लागली. आतून कमकुवत करणं बाहेरून तोडण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतं. नालंदाचा अंत आणि मग नालंदा. लोक म्हणतात नालंदा जाळली गेली म्हणून बौद्ध धर्म संपला, पण वास्तव थोडं वेगळं आहे. नालंदा जळण्याआधीच ती कमकुवत होत चालली होती. राजाश्रय गेला होता, भिक्षू विखुरले होते, केंद्र ओस पडत होतं, शक्ती कमी होत होती. म्हणून जेव्हा शेवटचा घाव बसला तेव्हा ती संस्था आधीच जखमी होती. ही एकाच व्यक्तीची कथा नाही, ही दीर्घकाळ चाललेल्या काउंटर रेव्होल्यूशनची कथा आहे.